नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष पत्रकार परिषदेसाठी माझ्यावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणखीन मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय चरणसिंग साबराव, मुंबईचे मुख्य कार्यावर ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी सन्माननीय संदेश कोलविलकरजी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सन्माननीय युवराज मोहितेजी, सन्माननीय भरत सोनीजी, सन्माननीय अर्षदजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या सेवा दलाचे सतीश पंचंदा, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय नितीन सावंत, अतुल बर्वे आणि इतर माझे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज सर्वात प्रथम किती आयुष्य सुकर केलेत नम्मा होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कालच देशाच्या अर्थमंत्र्यांनी फुल फ्लेज बजेट ज्याला आपण म्हणतो ते सादर केले. आपल्याला आठवत असेल की कोविडच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष फुल फ्लेज बजेट असं नव्हतं, परंतु आणि पुढच्या वर्षी निवडणुका असल्यामुळे ते फुल फ्लेज बजेट नसेल. त्यामुळे या बजेटपासून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. सर्व जनता ही पूर्ण देश, पूर्ण जगामध्ये कोविडची महामारी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा भारतातल्या गरीब जनतेवर, शेतकऱ्यावर, सर्वसामान्यांवर, तुम्हा आम्हा सगळ्यांवर झाला. अपेक्षा अशी होती की या बजेटमध्ये काहीतरी दिलासा मिळेल, काहीतरी त्याच्यामध्ये या सगळ्या जनतेला सांभाळून घेण्याचा काहीतरी प्रयत्न दिसेल. परंतु तसं काही दिसलं नाही. म्हणून सुरुवातीलाच मी केंद्रीय अर्थमंत्री आणि हे सरकारचा मी निषेध करतो की परत एकदा त्यांनी दाखवून दिलं, जवळजवळ 10 वर्ष होत आली या सरकारला, हे सरकार फक्त आणि फक्त उद्योगपतींच्या काही लोकांना खुश करण्यासाठी आजपर्यंतची जेवढी बजेट झाली तसंच हे बजेट आहे की मी सुरुवातीला सांगतो आणि तीव्र शब्दामध्ये या बजेटचा मी निषेध करतो. त्यांनी एक चालाकी केलेली आहे. त्यांच्याकडे चलाक माणसं फार आहेत. खोटं कसं काय लोकांच्या याच्यावर बिंबवायचं हे त्यांना बरोबर माहीत आहे. अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तूट जी असते ती फार महत्वाची असते. ते अर्थसंकल्पाचं हेल्थ दर्शवतं. डेफिसिट जिसको हम कहते हैं वो इसमें 6.4 था, वो उन्होंने 5.9 पे लाया और उसके ऊपर वो कैपिटलाइज कर की आम्ही वित्तीय तूट कमी केली. वित्तीय तूट कमी करण्याच्या दोनच गोष्टी आहेत. एक, तुम्हाला आपला देश हा गरीब जनतेला, शेतकऱ्यांना, सर्वसामान्याला, मध्यमवर्गीयांना आपल्याकडे अनेक प्रकारची अनुदानं दिली जातात. मग खताचं अनुदान असेल, मग अन्नधान्याचं अनुदान असेल, जे की सर्वसामान्याच्या आयुष्याशी निगडित आहे, त्याच्यात कपात केली. दुर्दैव असं की या देशामध्ये कायदा झाला की खाण्याचा अधिकार तो अंमलात त्यांनी आणला नाही, तो भाग वेगळा, परंतु जे मिळत होतं म्हणजे गरीबाचं रेशन सुद्धा आता महागणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडी धाडकी नाही, त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी 28% कपात केलेली आहे. ही फार हा मोठा आकडा आहे. आणि आजच आपण ते सगळे ह्या बंदीमध्ये, या महागाईमध्ये जे काय होरपळून निघत आहोत, त्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोलवरचं जे अनुदान आहे हे अनुदान सुद्धा कमी करून ते दाखवतात आहेत की आम्ही आर्थिक तूट जी आहे ती आम्ही कमी केली. हेच जर त्यांनी श्रीमंतांचं काही कमी करून जर केलं असतं किंवा टॅक्स वाढवला असता तर मी समजू शकतो की ही खरी आर्थिक तूट ही भरून निघालेली आहे. कारण कुठल्याही देशाला फिस्कल हा जो असतो तो जितका कमी असतो तितकी ती अर्थव्यवस्था सक्षम असं मानलं जातं. आणि त्याचं ते मानांक आहे, त्याचा ते एक क्रायटेरिया आहे.
परंतु गरिबाचे जे हे आहेत जे अनुदान आहे ते कमी करून, पेट्रोलवरचं जे अनुदान आहे ते कमी करून याच्यामध्ये अधिक महागाई वाढेल, पेट्रोलचे दर वाढतील, गरिबांना जीणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे गरिबांच्या विरोधातला, शेतकऱ्यांच्या विरोधातला, शेतकऱ्यांना आपण खतावर सबसिडी देतो कारण आपल्याकडे अजून तेवढी सक्षमता नाही. त्या ह्याच्यामध्ये खताची सबसिडी सुद्धा 50,000 खाद्यान्नाची 90,000 कोटी रुपयांनी कपात केलेली आहे. मनरेगामध्ये 30% कपात केलेली आहे आणि खतांवर 50,000 कोटीची जी हे आहे ती कमी केलेली आहे. याचा थेट परिणाम जो होणार आहे तो महागाईवर होणार आहे, शेतकऱ्यावर होणार आहे, कष्टकऱ्यावर होणार आहे, गरिबावर होणार आहे, सर्वसामान्यावर होणार आहे. आणि मग कुठल्या तोंडाने हे सांगतात आहेत की हे बजेट हे देशाच्या हिताचं आहे. इन्कम टॅक्स मध्ये वेगळे वेगळे स्लॅब करून थोडंसं गाजर दाखवलेलं आहे, काही त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. त्याच्यामध्ये 1 लाखापासून 3 लाख, 3 लाखापासून 5 लाख, 5 लाखापासून 10 लाख, 10 लाखापासून 12 लाख असे वेगळे स्लॅब करून, जे पूर्वी नव्हते ते करून फक्त गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन्कम टॅक्स तेवढाच आहे, त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं कमतरता नाही. अगदीच म्हणायचं झालं तर डाळी असतील, खाद्यान्न असतील, ही सगळी आता महागली जाणार आहे कारण त्याच्यावरचं अनुदान जे आहे सरकारने ते कमी केलेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही या अर्थसंकल्पाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आता पैसे वाढवले कुठे की पंतप्रधान आवास योजना, मुझे ये पता नहीं कि अब तक पंतप्रधान आवास योजना में कितने घर मिले, महाराष्ट्र में कितने घर मिले ये मुझे पता नहीं, बाकी के राज्यों में भी कितने मिले मुझे पता नहीं. पर इसमें जो तकरीबन 79,000 करोड़ रुपए की उन्होंने तरतूद की है. पूर्वी ही जी तरतूद होती ही साधारण ती 66% वाढवलेली आहे. पीएम योजनेच्या फंडामध्ये 66% वाढवून ती आता 79 कोटी रुपये एवढे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च झाला पाहिजे. 10 लाख कोटीची त्याच्यामध्ये तरतूद केलेत अशा पद्धतीचं त्याने इथे दिलेलं आहे. परंतु ह्या नुसत्या घोषणा न राहता कुठल्या ह्याच्यावर, रस्त्यांवर किती केलेत, बाकीच्या ह्याच्यावर केलेत, 50 अधिकची विमानतळं बांधली जाणार आहेत आणि ती कुणाला दिली जाणार आहेत? अदानीला. त्याच्यावर मी बोलणार आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा, रस्ते वाढले तर आपली कनेक्टिव्हिटी वाढेल, आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल, देशाला त्याचा फायदा होईल. अर्थात एअरपोर्ट वाढले पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे. पण आज जेव्हा आपल्याकडे मर्यादित आपली क्षमता असताना 50 एअरपोर्ट्स आणखीन हे जे आहे इतर इन्फ्रास्ट्रक्चरवर जो काय खर्च जो आहे तो केला पाहिजे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. परंतु तो कशा पद्धतीने केला पाहिजे. रेल्वेमध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहे, तेही आता आपण बघतो अदानीच्याच घशामध्ये रेल्वे पण चाललेली आहे, एअरपोर्ट चाललेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अदानीचे पैसे खर्च होतील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते सरकार करतंय. सरकार ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्याला देणार आहे. अशा पद्धतीचं हा अर्थसंकल्प हा परत एकदा हम दो और हमारे 7-8 या लोकांसाठीचा अर्थसंकल्प आहे की काय, अशा पद्धतीचा माझ्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नुसत्या घोषणा करून चालणार नाही. शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न जो आहे, जो शेतकरी खत वापरतो त्या खतावरचे 50,000 कोटी इतके कमी केल्यामुळे त्या शेतकऱ्याची मोठी अडचण होणार आहे आणि तो अडचणीमध्ये येणार आहे. हे मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निदर्शनास आणून देता येईल. राजकीय तूट कमी करण्याकरता खुल्या बाजारातून, आता बघा हे मी आता म्हणालो होतो, एक फिस्कल डेफिसिट होता है, वो 2-3 तरीके से उसको एड्रेस किया जाता है. एक, टैक्सेशन बढ़ा
ताकि फिर हमारी आय बढ़े और वो कम हो जाए। नंबर 2 कि ये जो जिन्होंने ये किया है, अभी जितना अनुदान देते हैं उसमें ये करो, कटौती करो, और फिर वो 6.4 से अभी 5.9 पे आया है। और तीसरा है जो बाजार से कर्जा उठाओ। ऑलरेडी इस देश के ऊपर बहुत सारा कर्जा है। बाजार से 15 लाख करोड़ रुपए खर्च लेने की निर्णय हुआ है। तो ये 15 लाख कोटी जे बाजारात उचलले जाणार आहेत ते कुणावर येणार आहे? तुमच्या आमच्यावरच ते येणार आहे। याचा बोजा जो आहे तो काय निर्मला सीतारामनवर नाही येणार किंवा नरेंद्र मोदींवर येणार नाही आणि अमित शहावर येणार नाही। तुम्हा आम्हासारख्या जे टॅक्स पेअर त्यांच्यावरच येणार आहे। म्हणजे याच्याने पर्यायाने महागाई अधिकची वाढणार आहे। पेट्रोलचं अनुदान कमी केल्यामुळे वाढणार आहे, खताचं अनुदान केल्यामुळे वाढणार आहे, अन्नधान्याचं अनुदान कमी केल्यामुळे वाढणार आहे, आणि बाजारातून जे काही कर्ज केलं जाणार आहे त्याचं सुद्धा हे जे आहे त्याचा बोजा हा सर्वसामान्यांवर, गरीबावर येणार आहे। आणि म्हणून हा जो अर्थसंकल्प आहे तो पूर्णतः मोदींच्या कार्यशैलीला आणि आतापर्यंत 9 वर्ष जे ते करत आले, फक्त आणि फक्त ठराविक जे उद्योगपती मित्र आहेत त्यांना फक्त खुश करण्याचाच हा अर्थसंकल्प, अख्ख्या देशाचा अर्थसंकल्प त्यांनी हा मांडलेला आहे। आणि त्याचा सुद्धा मी निषेध करतो। रोजगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असेल, मनरेगा हा रोजगाराचा मोठा स्रोत आहे आणि गेली अनेक वर्ष मनरेगाच्या माध्यमातून या देशाचा विकास झाला। मग रस्ते जोडणी असेल, डॅम असतील, बाकी सगळी कामं आहेत ही जी मनरेगाच्या अंतर्गत येतात, त्याच्याने देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत झाली होती मनमोहन सिंगांच्या वेळेला। याने त्याच्यावर टीका केली होती, आपल्याला आठवत असेल, मोदी हसतच मनरेगा क्या होता है, त्यांना काय माहिती मनरेगा काय आहे। आणि जेव्हा अर्थव्यवस्था डुबत आली त्यावेळेला मनरेगाचा सहारा घेतला होता आणि आता त्या मनरेगामध्ये सुद्धा त्याचे 30,000 कोटी कमी केलेले आहेत। म्हणजे की तुम्ही आणि आम्ही हाताला काम नाही, महागाईचा आगडोम आहे, जॉब जे आहेत त्याची वाट लागलेली आहे। 38,000 शिक्षक भरती करणार म्हणून सांगितले। मला एक गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतंय, या काळामध्ये त्यांच्याच आकड्यानुसार, सरकारच्या आकड्यानुसार जवळजवळ 11 कोटी नोकऱ्या आपल्या गेल्या। त्यांच्या गैर पद्धतीने आमच्या ज्या मेन ज्या मुख्य ज्या नोकऱ्या असतात त्या आमच्या PSU मध्ये असतात, सरकारी व्यवस्थानामध्ये असतात, व्यवस्थानामध्ये ती सगळी विकली। LIC ज्याची जी वाट लागली त्याच्यावर मी नंतर येईन, कारण तिथे येतो यांचा बाबा बसलेला आहे, त्या बाबाचं आपण करू काय करायचं ते। पण मला असं वाटतं की रोजगाराच्या बाबतीमध्ये आजच्या घडीला रोजगार हा तुम्ही आम्ही सारखं आपल्या घरामध्ये जर 2 मुलं काम करत होती ते 1 मुलाकडे काम राहिलेलं आहे, अशी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती। अशा वेळेला देशाच्या अर्थसंकल्पातून ती अपेक्षा होती की ह्या देशामध्ये कुठला मोठा उद्योग येतोय, मोठं काहीतरी येतंय, टुरिझमसाठी आम्ही हे करू, प्रयत्न करू, म्हणजे काय ते तर अनेक वर्षापासून चाललेलं आहे। पण गेल्या 10 वर्षामध्ये टुरिझमवर काय खर्च झाला आणि किती रोजगार त्याच्यातनं निर्माण झाला याची आकडेवारी जर बघितलं तर ते अजिबात याचं समर्थन करता येणार नाही। म्हणून रोजगार ओरिएंटेड कुठल्याही देशाचा अर्थसंकल्प हा रोजगार देणारा असतो, शेतकऱ्याला सांभाळणारा असतो, गरिबाला सांभाळणारा असतो आणि सर्वसामान्यांना सांभाळणारा असतो, कष्ट करायला सांभाळणारा असतो। माझ्या देशाचा अर्थसंकल्प हा फक्त नरेंद्र मोदी, त्यांचे हे अमित शहा आणि त्यांचे 10 मित्र यांच्यासाठीच हा पूर्ण अर्थसंकल्प वापरला गेलाय असा माझा आरोप आहे आणि म्हणून त्याचा मी निषेध करतो। आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही विचारायचं तर आपण विचारू शकता। मला दुसरा अदानींच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे आणि म्हणून हिंदी में थोड़ा सा आई थिंक इन बिटवीन आई स्पोक इन हिंदी। आई थिंक यू वांट मी टू इलॉबरेट ऑन हिंदी थोड़ा सा। मैं बता दूं कि जहां तक अर्थसंकल्प देश का बजट बनता है तो बजट का मतलब ही क्या होता है? बजट का मतलब होता है कि आने वाले साल में जो गरीब है, जो बेरोजगार है, जो महंगाई है, इसको हम किस तरह से ये करें, काबू में लाएं। या काबू में लाने की तो बात छोड़िए, उन्होंने एक बात बहुत ही चालाकी से की है, जो फिस्कल डेफिसिट होता है वो दर्शाता है कि उस देश की अर्थसंकल्पीय ताकत क्या है।
हमारा फिस्कल ये जो था डेफिसिट था 6.4 था, वो उन्होंने चालाकी से 5.9 करके उसके ऊपर कैपिटलाइज कर रहे कि हमने फिस्कल ये जो है डेफिसिट ये कम किया। लेकिन ये कैसे कम किया है? फिस्कल डेफिसिट कम करने के 3 तरीके होते हैं। एक, आपकी आय बढ़ाओ ताकि आपकी आमदनी बढ़ेगी तो फिस्कल डेफिसिट डेफिनेटली कम होगा। नंबर 2, मतलब टैक्सेशन वगैरह करा के वो कराइए। नंबर 2, जो अनुदान आप दे रहे हैं वो अनुदान कम कराइए। नंबर 3, आपके यहां जितनी भी आपके आमदनी के स्रोत हैं, या तो आप बाजार से ये पैसा उठाइए। इन्होंने तीनों तरीके से, एक, जो आय बढ़ानी चाहिए वो तो बढ़ाई नहीं, शून्य रही। आय तो किसी में भी बढ़ी नहीं है। ऐसा कौन सा क्षेत्र है जिसमें आय बढ़ी है? कुछ भी नहीं है। नंबर 2, उन्होंने अनुदान की जो ये है ये कम की। ये अनुदान किसको होता है? इस देश के किसान को अनुदान होता है, इस देश के गरीब को अनुदान होता है, जो इस देश का जो मध्यम वर्गीय जो रेशन से ये उठाता है उनको अनुदान होता है, क्योंकि खाने पीने की चीजों के ऊपर अनुदान होता है। ये सारा उन्होंने कम कर दिया है। 90,000 करोड़ रुपए का अनुदान खाद्य हमारे अन्न धान्य के ऊपर का उन्होंने कम किया है। तकरीबन 30,000 करोड़ का ये जो है ये खाद जो किसान वापरते हैं जिससे उनकी ये जो है फसल बढ़ती है, आप जानते हैं, और सालों से ये कोई नई बात है नहीं। उसमें 50,000 फर्टिलाइजर के ऊपर का 50,000 करोड़ रुपया जो अनुदान मिलता है वो कम कर दिया है। 30,000 करोड़ रुपया पेट्रोलियम के ऊपर किया है, कम किया है, मतलब अनुदान खत्म किया है। ये तीनों मिलके जो आज जो महंगाई आज ही महंगाई से हम परेशान है, गरीब परेशान है, मध्यम वर्गीय परेशान है, हर तबका परेशान है। ये आज की जो महंगाई उससे बहुत ज्यादा महंगाई बढ़ेगी, क्योंकि आपका पेट्रोल बढ़ेगा तो महंगाई बढ़ेगी, आपका अनुदान कम होगा, आपके रेशन जो ये मिल रहा है, अन्न धान्य मिल रहा है, उसमें पैसे आपके ज्यादा जाएंगे। और सबसे ताज्जुब की बात है कि बाजार से ये 15 लाख कोटी जो उठाने वाले हैं वो भुगतान कौन करेगा? आप और हम, गरीबी उसके हम टैक्स पेयर ही भुगतान करेंगे। ये कोई नरेंद्र मोदी अपने खाते से लाने वाले नहीं, ना निर्मला सीतारमण लाने वाले नहीं है, ना उनके मंत्री जो आज बैठे हैं सारा लेके, ना इनके 10 जो दोस्त हैं, मित्र हैं उनके, वो लोग लाने वाले हैं पैसा देश के लिए। वो तो लूट रहे हैं और लुटा रहे हैं। नरेंद्र मोदी और अमित शाह लुटा रहे हैं देश का खजाना। तो ये इसलिए मैं इसका निषेध करता हूं। और बेरोजगारी इतनी ज्यादा चरम सीमा पे है, इसमें उन्होंने कहा है 38,000 टीचर्स की भर्ती करेंगे। अब हम तो चाहते हैं कि शिक्षा अगर मजबूत बनानी है तो टीचर्स की जरूरत है, लेकिन टीचर्स क्यों? तकरीबन 6 लाख ऐसी पोस्ट है जो वैकेंट है, जो आर्मी में है, जो गवर्नमेंट इसमें है, बाकी सारी जगह है। जो हमारे ये आए थे, हमारे नेता माखन साहब आए थे, उन्होंने सारे आंकड़े आपको दिए, आप तो थे। तो ये सिर्फ ये गाजर दिखा के जो काम कर रहे हैं, इनकम टैक्स का गाजर दिखाया है। उन्होंने क्या किया है? इनकम टैक्स के स्लैब बदली किए, 1 से 3 लाख, 3 से 5 लाख, 5 से 10 लाख, 10 से 12 लाख। इनकम टैक्स उतना ही है, उसमें कोई ज्यादा कटौती नहीं। ये जो स्लैब में जो इधर उधर होगा उसको थोड़ा सा फायदा होगा, मामूली। तो गरीब को, सामान्य लोगों को सिर्फ उसका गाजर दिखा के ये जो करने की कोशिश करें, मैं उसका तीव्र शब्दों में, कठिन शब्दों में ये करता हूं। रही बात, हम हमेशा ये सोचते हैं कि भाई बजट से महाराष्ट्र को क्या मिला और मुंबई को क्या मिला। मुंबई को ठेंगा मिला, मुंबई को कुछ नहीं मिला। मुंबई में यहां हमने पोस्टर देके कि मुंबई का विकास पुरुष कौन? नरेंद्र मोदी विनाश पुरुष है। इस देश का विनाश किया है, मुंबई का विनाश करना चाहते हैं। इसलिए जब वो आए थे मुंबई में तो उन्होंने कॉर्पोरेशन के डिपॉजिट के बारे में बोला, ना कि मुंबई के किसी इंफ्रास्ट्रक्चर के बारे में बोला। जो इंफ्रास्ट्रक्चर पहले से चल रहे थे उसी का उद्घाटन किया है। एक तो ये ताज्जुब की बात है, एक हॉस्पिटल जो हमारे जो कॉर्पोरेटर
ये जो है कोपरकर जी, उन्होंने सदन में बोल के वो सारा उसका फंड ये करा के एलोकेट करा के उसका उद्घाटन कॉर्पोरेशन के लोग, और मैंने किया था, हम सारे लोगों ने किया था। वो तख्ती लगी हुई है मुलुंड का, भागदुप का, उसका उद्घाटन प्रधानमंत्री करते हैं। ये विकास है। तो ये सिर्फ और सिर्फ गरीब आम आदमी, हमारा मध्यम वर्गीय किसान और जो हमारा बेरोजगार जवान है, उनके ये जो है उनकी पूरी तरह उन्होंने मजाक उड़ाया है। इलेक्शन इनको हमेशा मेरे ख्याल से हर वक्त वो इलेक्शन के बारे में सोचते हैं। 5,600 करोड़ रुपया उन्होंने कर्नाटका को दिया है। महाराष्ट्र को क्या दिया? बाढ़ की बात करें या और भी कोई बात करें तो, क्योंकि कर्नाटका के इलेक्शन है अभी 2 महीने के बाद। आपको याद होगा, ये वही प्रधानमंत्री है जो लंबी दाढ़ी बढ़ा के, उनकी दाढ़ी है, वो कितना भी बढ़ाए, मुझे कोई आक्षेप नहीं उसका, लेकिन पश्चिम बंगाल में एक हुलिया उन्होंने धारण किया टैगोर जैसा और कहा कि 67,000 करोड़, 1,67,000 करोड़ रुपया पश्चिम बंगाल को देंगे। एक पैसा भी आज तक नहीं गया होगा। ये बड़ी जिम्मेदारी से कह रहा हूं। जब किसी भी प्रदेश के ये रहते हैं, हिमाचल में बहुत सारी बातें की थी, टूरिज्म का इसमें जिसमें उल्लेख है उसमें तो बहुत सारी बातें की थी, एक भी पैसा नहीं गया। तो हमेशा इनके दिमाग पे सिर्फ और सिर्फ इलेक्शन रहता है। पैसा उनके दोस्तों को, उनके चमचों को किस तरह से मिले वो रहता है, और उस पैसे का इस्तेमाल ये इसमें इलेक्शन में करते हैं, और हमेशा इलेक्शन की सोच है। तो इसलिए ना मुंबई को कुछ मिला, ना महाराष्ट्र को कुछ मिला, बट जहां इलेक्शन है वहां इन्होंने ऐसे की खैरात की है। हाँ, अहमदाबाद को गिफ्ट सिटी, अच्छी बात है। किसी भी देश की किसी भी सिटी का अगर विकास हो रहा है कोई प्रॉब्लम नहीं, हमें कोई उससे ये नहीं। पर कोविड में जब वो एक तूफान आया था, तौकते तूफान आया था, और पूरा महाराष्ट्र उसमें 710 किलोमीटर हमारा पूरा बर्बाद हुआ था। कोंकण हम सारे उसमें गए थे, एक पैसा नहीं दिया। गुजरात को 1,000 करोड़ रुपया दिया। एक ही प्रदेश में गए प्रधानमंत्री, वो गुजरात में 1,000 करोड़ रुपया दिए। तो महाराष्ट्र ने आपका गुनाह क्या किया है? सबसे ज्यादा टैक्स ये महाराष्ट्र से मुंबई से जाता है, और उसके प्रति संवेदना तो दूर छोड़िए, बस उसको तबाह करने का काम उन्होंने अभी तक किया है। तो महाराष्ट्र को इसमें इस बजट में कुछ नहीं मिला, और हम इसलिए इस बजट का बड़े कठिन शब्दों में, तीव्र शब्दों में मैं उसका निषेध करता हूं, मैं कंडेम करता हूं। ये बजट सिर्फ और सिर्फ इसके लिए कुछ लोगों को, उनके जो दोस्त हैं उनको खुश करने के लिए, और उनको ज्यादा फायदा मिले, देश की ये जो हमारी संपदा है वो उनके लिए इस्तेमाल कर रहे, ऐसा इससे ध्वनित होता है, ऐसा उससे थोड़ा सा पता लगता है। गिफ्ट सिटी में फंड दिया गया है, मैं जानता हूँ मुंबई तो वैसे भी देश का एक आर्थिक आत्मा है, पर इस प्रदेश के लिए, इस मुंबई के लिए इस बजट में कुछ भी नहीं दिया गया। ये मैं आपको बताना चाहता हूँ। इसके बारे में कुछ, इज देयर एनीथिंग सो दैट आई कैन शिफ्ट टू द अनदर इशू? अदानी जी का बहुत बड़ा इशू है, और मैं चाहता हूँ कि इसके बारे में, बजट के बारे में यू हैव समथिंग टू, प्रयत्न करतो उत्तर द्यायचं तुमच्या सगळ्या प्रश्नांची। माझ्याही प्रश्नांची उत्तरं शोधा पण तुम्ही, जरा माझी विनंती आहे, कारण मी इथे आज बसलो असलो तर मी सर्वसामान्य आहे, आणि सर्वसामान्याचं जीवन उद्ध्वस्त करणारं जर अशा पद्धतीचं देशाचं बजेट बनत असेल तर मग मात्र गरिबाने, सर्वसामान्याने, मध्यमवर्गीयाने, शेतकऱ्यांनी आणि या देशाच्या बेकार तरुणांनी जायचं कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। जी, मैं एक गंभीर बात जो दुनिया में सब जगह चल रही है, आप भी जानते हैं, ये चर्चा का विषय है आजकल उसके ऊपर, और चर्चा का विषय इसलिए भी है, ये एक व्यक्ति की बात नहीं है, इस पूरे देश के आर्थिक व्यवस्था की बात है। और
ये व्यक्ति 10 साल पहले कहाँ थी, 10 साल में कहाँ आ गई और विश्व की सबसे बड़ी हस्ती बनती है, सबसे बड़ा पैसे वाले बनते हैं। हमें खुशी होगी अगर कोई भारतीय जब इसमें विश्व में पहले 2-3 नंबर में आता है तो हमें उसकी खुशी है, पर एट व्हाट कॉस्ट? अगर देश का सब संसाधन और देश को अगर फंसाया जा रहा है, इन्वेस्टमेंट जो है देश के हमारे टैक्स पेयर है, उनका पैसा अगर कहीं ना कहीं इस तरह से डूब रहा है और एक व्यक्ति सारा मैनिपुलेशन करके, एक व्यक्ति चाहे बीएसई हो, चाहे एनएसई हो, चाहे फिर उसमें रिजर्व बैंक भी जिम्मेदार है, सेबी जिम्मेदार है, ये बाकी सारे चुपचाप क्यों बैठे हैं? फाइनेंस मिनिस्टर जिम्मेदार है और जिनका आशीर्वाद से ये 10 साल में 1 नंबर के पूंजीपति बने पूरे विश्व में, वो कहा चुपचाप बैठे। मैंने तो प्रधानमंत्री का एक भी जुमला या लफ्ज मैंने सुना नहीं, इसमें ना बजटरी इसमें इसका कोई जिक्र किया नहीं गया कि इतना सारा पैसा डूब गया है, देश की अर्थव्यवस्था पूरी तरह तहस नहस हो सकती है। जो हमने 1 साल पहले जो हालात हमने श्रीलंका के देखे, जो हालात हमने बांग्लादेश के देखे, शायद हमारा देश उस तरफ बढ़ रहा है क्या? इस तरह का डर, इस तरह का खौफ हर एक के दिल में है, हमारे दिल में है। और इसमें बड़ी सिंपल सी वे से उन्होंने कहा, यह आरोप नहीं है, यह पूरा इन्वेस्टिगेशन है। तो ऐसा नहीं है कि हिडनबर्ग ने कोई आरोप लगाए हैं, जी नहीं, इन्होंने पूरी तरह एक जो ये होता है, इतना बड़ा उद्योगपति होता है तो उसकी फाइनेंशियल चेक करने के लिए, जो चाहे वो उनके जो कंपनियां, बड़ी बड़ी कंपनियां, हम जानते हैं कि बड़ी बड़ी कंपनियां इसलिए होती है क्योंकि उनकी रेपुटेशन है। अगर मैं किसी कंपनी का नाम नहीं लूंगा, लेकिन टॉप 10 की जो कंपनियां जिनका रेपुटेशन है कि वो पूरी तरह स्क्रूटिनाइज करा के ये सारी चीजें करते हैं, इनके पास एक भी नहीं है वो कंपनी। ऐसे वैसे नए बच्चे जो सीए पास किए हैं, जो बाकी ये किए हैं, वो लोग उनकी आर्थिक जो स्थिति है उसका बयान कर रहे हैं, उसका ब्यौरा वो सारे कर रहे हैं, ऑडिट वो कर रहे हैं। उसका नतीजा ये हुआ है कि आज लाखों करोड़ों रुपए जो डूब रहे हैं और डूबे हैं ऑलरेडी, इसका जिम्मेदार कौन? मैं आपसे एक बात और भी शेयर करना चाहता हूं जो आप जानते भी हैं। इस देश के निर्माण के बाद एलआईसी कभी भी लॉस में नहीं थी, प्रॉफिट में थी। आज एलआईसी भी लॉस में है। कौन जिम्मेदार है? गौतम अदानी इसको जिम्मेदार है। और देश के प्रधानमंत्री उफ तक नहीं कर रहे, देश की फाइनेंस मिनिस्टर उफ तक नहीं कर रही है, सेबी उफ तक नहीं कर रही है, आरबीआई उफ तक नहीं। कैसे कर्जा दिया आपने इनको? किस हिसाब से जवाई लगते हैं आपके? देश का पैसा है, हमारे लोगों का पैसा है, सारे टैक्स पेयर का पैसा है, कैसे दे सकते हैं आप? आपने दिया है तो जिम्मेदारी भी तो आपकी है। और इस तरह से अगर ये चल रहा है तो मुझे डर है कि देश की अर्थव्यवस्था पूरी तरह तहस नहस हो जाएगी और हमारा भी हशर वो होगा जो हमारे आजू बाजू के देशों का हुआ है। इसलिए मैं इनका तीव्र शब्दों में फिर एक बार कंडेम करता हूं, निषेध करता हूं और मांग करता हूं। सबसे पहले आपको याद होगा, हर्षद मेहता नाम आपने सुना होगा, और एक दूसरा वो केतन पारेख आपने नाम सुना होगा। जो मोडस ऑपरेंडी हर्षद मेहता ने इस्तेमाल की थी, जो मोडस ऑपरेंडी तरीका, मोडस ऑपरेंडी का मतलब तरीका होता है, उसी तरीके से इसने ये पूरा कांड किया हुआ है और ये कॉग्निजेबल है, ये अपराध है। जिस अपराध के तहत हर्षद मेहता को बुक किया गया, उसको केतन पारेख को बुक किया गया, अदानी को भी उसी तरह से बुक किया जाए, उनके ऊपर ये सारे मुकदमे ये थोपे जाए, ये मेरी मांग है। और सबसे बड़ी बात, ये तो बड़ी बात है, उनके ऊपर ये होनी चाहिए, इंक्वायरी होनी चाहिए, उनके ऊपर ये सारे मुकदमे जो हर्षद मेहता के ऊपर लगाए गए, जो ये जो है केतन पारेख के ऊपर लगाए गए, उन्हीं धारा के तहत इनके ऊपर भी लगाए जाए। और जब हर्षद मेहता ने फंसाया था, केतन पारेख ने फंसाया था, सेबी के ऊपर सवालिया निशान तैयार हुआ था, उस वक्त
ये हमारी रिजर्व बैंक के ऊपर जो सवालिया निशान तैयार हुआ था, तो ये क्या कर रहे थे इतना पैसा जब तो दे रहे थे, तो इन्हें समझ में नहीं आया उस वक्त जब हर्षद मेहता ने इसी तरह फंसाया था। वो वही मार्केट ये मैनिपुलेशन एंड मनी लॉन्ड्रिंग, ये तो कानून लगते ही है उनके ऊपर, जो हर्षद मेहता के ऊपर लगाए, जो केतन का, वही तो मैं मांग कर रहा हूं। ये सारे चाहे मैनिपुलेशन ऑफ द द होल सिस्टम एंड ये मनी लॉन्ड्रिंग के कानून के तहत उनके ऊपर he should be booked under that, like Harshad Mehta was booked, like Ketan Parekh was booked. This is what we demand, Mumbai Congress demand. और एक बात बताना चाहता हूं कि हर्षद मेहता का पासपोर्ट जब्त किया जाए, भाग सकता है। अदानी हर्षद मेहता दिमाग में जरा ज्यादा ही रह गया। अदानी का पासपोर्ट जब्त किया जाए ताकि ये इतना बड़ा जो कांड हुआ है, जो जिस मात्रा में ये फ्रॉड दिखाई दे रहा है, जो बता रहे हैं, हमें डर है कि ये कहीं ना कहीं भाग जाएगा। कोशिश तो उन्होंने भी की थी, हर्षद मेहता ने भी की थी, केतन पारेख ने भी की थी। तो तुरंत इनका पासपोर्ट जो है वो जब्त किया जाए और इनको ये सारा सेबी के कोई ऑफिसर हो, चाहे हमारे इसके रिजर्व बैंक के वो अधिकारी हो, ईडी हो, ये बाकी सारी ईडी की पूरी, ये गरीब के ऊपर वो फूल वाले के यहाँ ईडी जाती है और यहाँ तो ईडी नहीं जाएगी। वो सारा उनकी तहकीकात होनी चाहिए और वो जो अलग सीबीआई हो, ईडी हो, जो आज तक हम सुनते आए हैं, ये सारे उनके जो प्रोसेस के मुताबिक इनके ऊपर मुकदमे दायर करें, उनके ऊपर ये दायर करें और उनको इसकी तहकीकात हो, पूरी तहकीकात हो। और उसके पीछे कौन है सब जानते हैं, लेकिन हम चाहते हैं इतनी ताकत 10 साल में एक गौतम अदानी को कैसे मिली, इतने बड़ा ये सुरमा विश्व में एक नंबर का ये जो है वो कैसे बना, वो भी लोगों के सामने आए, ताकि हो सकता है कि अगर उसमें सच्चाई है तो हिंदुस्तान के ऐसे हजारों लाखों लोग ऐसे बने। हम तो चाहते हैं कि हिंदुस्तान का जो व्यापारी है, हिंदुस्तान का जो उद्योगपति है, वो बिल्कुल पूरे विश्व में एक नंबर पे रहे, लेकिन फ्रॉड करके नहीं, इस तरह से ये करा के नहीं, देश को डुबा के नहीं, देश की अर्थव्यवस्था तहस नहस करके नहीं। इसलिए मेरी डिमांड 2 है। एक, जिस तरह से ये जो है मनी मैनिपुलेशन और मनी लॉन्ड्रिंग के केस के तहत उनके ऊपर ये किया है, मुकदमा दायर किया जाए, ईडी से उनकी चौकसी की जाए, सीबीआई उसका पूरा चौकसी करे, उनके ऊपर वो बुक करे और ये पूरी तरह ये तहकीकात पूरी नहीं होती तब तक उनका पासपोर्ट जब्त किया जाए और सरकार उनको बाहर जाने की अनुमति ना दे। ये 2 मुद्दों के ऊपर मैंने आपसे बात करनी थी। नाउ यू टेल मी इफ यू वांटेड टू आस्क समथिंग। नहीं, अदानी के मुद्दे के ऊपर हमें लिखने की जरूरत ही नहीं होनी चाहिए, क्योंकि देश का पैसा डूबा है और देश के आम आदमी का पैसा डूबा है। देश के फाइनेंस मिनिस्टर का पैसा नहीं डूबा है, देश के जो अभी हम दो हमारे 10 चला रहे हैं उनका नहीं पैसा डूबा है, देश के टैक्स पेयर का पैसा डूबा है। तो जिस तरह से मैंने इसलिए कहा, हर्षद मेहता को जिस कानून के तहत, अभी तो कानून और ज्यादा सख्त हुए हैं, उसके बाद केतन पारेख के बाद भी कानून में तब्दीली आई, तो वो सारे कानून के तहत उनको बुक किया जाए और उनकी तहकीकात हो, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, वो भी इनकी पूरी तहकीकात करें, ताकि ये जो मनी मैनिपुलेशन है, कहां से आए पैसे, जो विश्व में ऐसे टैक्स पैराडाइज देश है, वहां से पैसा उठा के जिस तरह से बीएससी में मैनिपुलेशन किया गया, एनएससी में मैनिपुलेशन किया गया, ये दिख रहा है और ये उन्होंने जाहिर किया, मतलब ये कोई सीक्रेट नहीं है, ये बिल्कुल सामने आईना दिखाया और वो दिख रहा है।
तो उनको अरेस्ट करने में, उनके ऊपर मुकदमा चलाने में क्या क्या प्रॉब्लम क्या है, सरकार की प्रॉब्लम क्या है, ये मेरा सवाल है. तर 2 कोटी रोजगार दिला होता तर वर्षामध्ये एकही आपली अर्थसंकल्पामध्ये एक शब्द देखील काढला नाही. 10 वर्षात एकदा सुद्धा काढला नाही. त्या उलट गडकरी ते एकदा म्हणाले होते, वो तो जुमला था. म्हणजे इतके हे लोक इतके निर्दयी आणि इतके हे झालेले आहेत, काय म्हणू त्याला आपण, चांगला नाही, चांगला शब्द वाईट आहे म्हणून तो वापरत नाही मी, परंतु हा निर्लज्ज चांगला शब्द आहे. निर्लज्ज झालेले आहेत की बस एखादी गोष्ट परिणाम होण्यासाठी बोलायचं आणि परत सांगायचा हा जुमला आहे. त्यामुळे 38,000 शिक्षकांच्या भरती करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलं आहे अर्थसंकल्पात. आता त्याची आपण जरा बघू, पुढच्या वेळेला बसू याच्यावर, किती शिक्षक भरती झाली आणि किती जणांना त्याच्यात रोजगार मिळाला ते आपण बघू. कसलं अरे राहिलं ईडी आणि सीबीआई जांच मांग की, पर एक साइड में आप बोलते हैं कि ये बीजेपी के साथ दबाव में है और ये जो जांच अडानी की इन एजेंसियों के मार्फत होगी, तो आपको क्या इस चीज का भरोसा है कि रिश्वत जांच होगी या आप इस पर ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी जांच की मांग कर रहे हैं? मैं उसकी भी मांग करता हूं, क्योंकि मैंने ये रेफरेंस इसलिए भी दिया कि इस तरह के फ्रॉड, इस तरह को देश को ठगा गया हर्षद मेहता के जरिए, केतन पारेख के जरिए, उनके ऊपर कार्रवाई हुई तो इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. हम देखेंगे अगर कार्रवाई नहीं होती है तो फिर कांग्रेस और मुंबई कांग्रेस करके हमारा जो ये है वो हम बाद में आपसे रूबरू हो जाऊंगा और फिर मैं आपसे बात करूंगा उसके बारे में. पर देश का कानून मौजूद है, देश के विविध सारे जो एजेंसीज है वो मौजूद है, जिन्होंने इसके पहले 2 जनों को इसके तहत चौकसी की, उनको बुक किया, उनको अरेस्ट किया, वो जेल में रहे, तो उसी तरह इनके ऊपर कार्रवाई ये मैं मांग कर रहा हूं. और उसके लिए आज पार्लियामेंट चल रही है, एक पार्लियामेंट्री कमेटी एक अलग से बने और उसमें विरोधी पार्टी के लोग रहे, ना कि सिर्फ हाँ को हाँ मिलाने वाले. आजकल पार्लियामेंट्री जो कमिटीज हो रही उसका मैं उसके ऊपर टिका टिप्पणी करना सही नहीं होगा, क्योंकि मैं भी किसी सदन का सदस्य हूं. पर इतना जरूर है कि जितनी भी पार्लियामेंट्री कमेटियां होती हैं उसको पूरी तरह आजादी देनी चाहिए कि वो पूरी तरह खुल के बेखौफ बिना डरे वो सारे इसकी इंक्वायरी करें. वो मैं मांग भी करता हूं. मराठीमध्ये अदानी रेल्वेला गेल्यावर, रेल्वेमध्ये गेल्याच्या नंतर अदानी दिसतो, एअरपोर्टला जाताना रस्त्यावर अदानीच दिसतो. दुर्दैव असं आहे की या देशाचं धारावीमध्ये इतकी गरीब राहतात, त्याच्या विकासामध्ये अदानीच दिसतो. बंदरावर गेलात कुठे, कोकणामध्ये आम्हाला जाताना लागतं तिथेही अदानीच दिसतो. हा अदानी आहे कोण? 10 वर्षापूर्वी या देशामध्ये एक सर्वसामान्य उद्योजक 10 वर्षामध्ये तो जगातला 1 नंबरचा अब्जाधीश होतो. व्हायला हरकत नाही, कष्टाने मेहनतीने जर कोण होत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू. परंतु या देशाच्या करदात्यांचे पैसे डुबून, या देशाचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे डुबून आणि हा माणूस जर राजासारखा फिरत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करणार. आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि मागणी करत आहोत की हा माणूस या 10 वर्षामध्ये मोठा कसा झाला याची चौकशी व्हावी. देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात असताना देशाच्या गुंतवणूकदारांचे, देशाच्या बाकी टॅक्स पेअरचे जे पैसे डुबले त्याचा एक साधा उल्लेख सुद्धा देशाच्या अर्थमंत्र्यांनी केला नाही त्यांच्या भाषणामध्ये. आपली हे करण्यासाठी, टिमकी वाजवण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्याचा मी मराठीमध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु अदानीच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, ह्या देशाला सगळ्यात पहिला ठगवणारा बिग बुल ज्याला म्हटलं जायचं त्याचं नाव होतं हर्षद मेहता. त्याच्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून केतन पारेख त्यांनी सुद्धा ह्या देशाला ठगवलं, देशाचे पैसे खाल्ले आणि
त्या ह्याच्यामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु देशाचे कायदे तेव्हा मजबूत होते. काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारने यांच्यावर खटले दाखल केले, त्यांना आणलं आणि त्यांना जेलमध्ये बंद केलं. तशाच प्रकारे अदानीच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी 3 माध्यमातून. एक, जेपीसी ज्याला म्हणतो, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणतो, आमचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तिकडे राज्यसभेमध्ये ही मागणी केली. मीही ती मागणी इथे आम्ही करतो की त्याची जेपीसीची हे व्हावी ताबडतोब आणि त्यांना निर्भयपणे काम करण्याची त्यांना संधी मिळावी, ही मी या ठिकाणी मागणी करतो. नंबर 2, ज्या पद्धतीने ज्या कायद्याच्या अंतर्गत हर्षद मेहता अटक झाली, केतन पारेखला अटक झाली, त्यांच्यावर खटले चालले, तशाच प्रकारे त्याच्यानंतर चांगले कायदे झालेले आहेत, कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्या सगळ्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्या कायद्याच्या अंतर्गत गौतम अडानीला अरेस्ट व्हावी आणि त्याच्यावर हे सगळे खटले चालवले जावे. ईडी, सीबीआय यांनी त्यांचा वेगळा तपास, जो आता एखाद्या लग्न कार्यामध्ये फुलाचं काम केलेल्याचं जर चौकशी करते ईडी, तर या देशाला अतिशय खिळखिळ करणारा हा माणूस, याची सुद्धा चौकशी व्हावी, ही मी मागणी करतो. आणि त्याबरोबर जोपर्यंत ह्या चौकशा सगळ्या होत नाही, सीबीचे कोणी जे अधिकारी जे यांच्याबरोबर मिलीभगत करत होते, यांचे आमच्या रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, हे जे त्याच्याशिवाय फायनान्स डिपार्टमेंट कसे पैसे मिळाले, एवढे पैसे कसे देऊ शकले गरीबाला? तुम्हाला घर लोन काढायचं असेल तर आम्हाला 100 ठिकाणी जावं लागतं आणि मेटाकुटीस जीव येतो. आम्ही कोट्यावधी करोड रुपये, लाखो करोड रुपये त्यांना असे कसे देण्यात येतात? त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मी मागणी करतो. आणि जोपर्यंत या प्रकरणाची खोल चौकशी होत नाही, त्यातलं सत्य बाहेर, ते सत्य आहेच, मॅनिप्युलेशन केलेलं बीएससीचं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक, NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, हे मी म्हणत नाहीये, जगभरातले सगळे म्हणतात आहेत आणि त्यांनी प्रूफ सहित दिलेलं आहे. जे मॅनिप्युलेशन केलं गेलं, ज्या पद्धतीने पैशाचा हे केलं गेलं आहे, गैरवापर केला गेलेला आहे, त्याची सगळी माहिती हिडनबर्गने दिलेली आहे आणि ती त्या माहितीच्या अंतर्गत याच्यावरती खटले चालवले जावेत आणि तोपर्यंत त्याचा पासपोर्ट जप्त केला जावा. कारण आम्हाला भीती आहे, हा माणूस पळून जाईल देशातनं, कदाचित सरकारच्या मदतीने सुद्धा हे होण्याची शक्यता, ही भीती व्यक्त करतोय, आरोप नव्हे. मुझे डर है कि कहीं ना कहीं सरकार इस तरह से, नहीं तो फिर माल्या कैसे गया? हमने हमारे सामने है, माल्या तो ऐसे फुर थोड़ी हुआ. तो हमें डर है कि इस देश का पैसा लूटने वाला, इस देश का पैसा डुबाने, ह्या देशाचा पैसा लुटणारा, देशाचा पैसा डुबवणारा जो गौतम अडानी आहे, त्याचा पासपोर्ट रद्द केला जावा, पासपोर्ट त्याचा सीज केला जावा, जप्त केला जावा, त्याला देशाच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ नये. तो आणि त्याचे कुटुंबीय, ज्यांनी ह्या जगामधले जे टॅक्स पॅराडाईज काही देश आहेत, अगदीच म्हणायचं झालं तर मॉरिशस झालं, बाकीचे काही देश आहेत, तिकडून जे काही व्यवहार त्यांच्या कुटुंबाने करून मॅनिप्युलेशन केलेलं आहे बीएससी मध्ये आणि NSE मध्ये, ते ह्या सगळ्यांवर खटले दाखल करून त्यांचे पासपोर्ट जप्त व्हावेत अशी मी मागणी करतो. होऊ द्या. नाही, अपेक्षा बऱ्याच आहेत. आम्ही तर मागणी केलेली आहे, मुंबईकरांना मोफत पाणी मिळावं, मी तर मागणी केलेली आहे, पत्र लिहिलेलं आहे, तुम्हाला माहिती सुद्धा आहे. आम्ही वाट बघतोय या अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीचा, कसल्याही प्रकारचा टॅक्स वाढला जाऊ नये मुंबईचा, या दृष्टीने आम्ही मागणी केलेली आहे. मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर जो होत आहे तो वेगाने होऊन मुंबईकरांना तो हे केला जावा, त्या बाबतीमध्ये आम्ही बोलतोय. मुंबईच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक वेळेला पत्र लिहिले, मागणी केलेली आहेत. कारण जरी आयलंड सिटी म्हणजे मुख्य मुंबई आणि उपनगर असं जरी 2 डिस्ट्रिक्ट असले तरी 6 डिस्ट्रिक्ट हे याच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे, 6 जिल्हे आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह 6 जिल्हे आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सेवा ह्या दिल्या जाव्यात सर्वसामान्याला, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. 500 स्क्वेअर फीटचं घर गरीबाला मिळावं अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. त्या सगळ्या आमच्या याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट येऊ द्या, मग परत एकदा आपण बोलू, त्यावेळेला आपण
ते आता ते काही समोर येण्या आल्याशिवाय आपल्याला बोलणं तितकंच चांगलं जाणार. मी असं खोटे काही आरोप करणार नाही. मी खऱ्या परिस्थितीला जाऊन बोललो, मी अगदी तिखट बोललो. खूप लोकांना मिरच्या लागतील याच्यात, ते लागू द्या त्यांना. निवडणुकीचं बजेट असेल हे सुद्धा आता निर्मला सीतारामनने तर 2024चं निवडणुकीचं बजेट मांडलं सगळं. त्यामुळे ही सुद्धा निवडणुकीचंच बजेट असावा असा या घडीला तरी मला भीती वाटते. तो बजेट आल्याच्या नंतर खरी परिस्थिती आपण चर्चा करू. सरकार उनकी है, तहकीकात करें, जो दोषी है उन्हें बुक करें, नो प्रॉब्लम. जैसे बिल्कुल. बीएमसी के ऊपर इसके पहले भी कोविड को लेकर तमाम घोटाले लगे हैं सर. मेरा वही कहना है कि उस वक्त महाविकास आघाड़ी थी, मान लो 1 मिनट दौरान ये, हालांकि विश्व का ये सबसे बड़ा पेंडेमिक महाविकास आघाड़ी ने ही ये किया, हैंडल किया. आप जानते भी हैं, आप बहुत बार हमारी बात हुई है. अगर उसमें कुछ हुआ है तो आप सरकार आपकी बैठी हुई है, ऊपर भी सरकार आपकी है. जो अधिकारी हो, जो भी कोई कॉन्ट्रैक्टर हो, इसमें दोषी है उनकी कार्रवाई की जाए. सिंपल सा कहना. महाराष्ट्र गुजरातला घेऊन जाण्याचे ही कटकार नक्कल जाते. मोदीचे सारखे सारखे मुंबईला वंदे भारतच्या उद्घाटन 10 तारखेला. असं आहे की ज्यांचे डोळे उघडायला पाहिजे ते डोळे मिटून बसलेले आहेत, मुख गिळून गप्प बसले आहेत. पण महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता गप्प बसणार नाही. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाने दिलेला नाही, त्याच्यासाठी 106 जणांनी हौतात्म्य पत्करलेला आहे. आणि त्यामुळे मुंबईचं महत्व कमी करणं, महाराष्ट्राचं महत्व कमी करणं आणि हे 50 खोके सब कुछ होके वाले जे असंवैधानिक सरकार जे बसलेलं आहे ते संविधानिक नाही. त्यांना याच्यापूर्वी आम्ही इशारा दिला आहे की महाराष्ट्राचा जितका अपमान करायचा तुम्ही केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान केलेला आहे, हा महाराष्ट्र तुम्हाला त्याचा जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी कधी यावं, काय होत होतं, त्यांचा प्रोव्हेगेटिव्ह आहे, त्यांनी ते यावं. परंतु आता देशाचे पंतप्रधान वंदे भारतचं उद्घाटन करायला येतात आहे तिथे मुंबईमध्ये. मला असं वाटतं की आपले एसटीपी काहीतरी आहेत ना 6-7 शिवरेजचे सगळे, आम्ही विनंती आमची त्यालाही या, त्याचंही उद्घाटन करा. काय अडानी ग्रुप पे जैसे ईडी सीबीआई की आपने जांच की मांग की, पर इट इज कंट्रोल बाय द सेंट्रल गवर्नमेंट, तो इट इज वेरी डिफिकल्ट दैट कि आपकी डिमांड को माना जाएगा. जेपीसी बात या सीबीआई की जांच में अडानी ग्रुप अपने डिफेंस में ये कह रहा है कि ये देश पर हमला है, वो अपनी जगह सही है. तो कांग्रेस का अगला कदम क्या होगा अगर आपकी डिमांड फुलफिल नहीं की जाती है? नहीं, ऐसा है कि हम तो मांग कर रहे हैं, हम संविधान को मानने वाले हैं. वो क्या कर रहे हैं, संविधान में सारे प्रावधान है, ऐसे कैसे कोई जा सकता है. हर्षद मेहता को लाए ना कांग्रेस की सरकार ने, उसको वो केतन पारेख को लाए, जेल में डाले, उसके ऊपर मुकदमे चलाए. मेहुल चोकसी ये कहा है, क्यों नहीं लाए गए? मोदी, हाँ मोदी है, मोदी गेट है, मोदी है, ये है जतिन मेहता, ये सारे जो भाग गए क्यों नहीं लाए? 10 साल हुए ना. तो हमारा विश्वास आज भी संविधान के ऊपर है. संविधान के तहत हमने जेपीसी के हमारे नेता और कांग्रेस पार्टी के अध्यक्ष अर्जुन ये हमारे खारगे साहब ने डिमांड की है जेपीसी की, जो कि बहुत ज्यादा महत्व है और वो देनी ही चाहिए और उनको आजादी देनी चाहिए. जेपीसी का जो भी निर्णय होगा, क्योंकि हम सिर्फ जम करें किसी बात के ऊपर, हम लोकतंत्र मानने वाले हैं. हम देखते हैं आज उन्होंने मांग की है, उसके ऊपर क्या निर्णय होता है देखेंगे. अगर उसके ऊपर निर्णय नहीं हुआ, अगर ये जो हम मांग करें उसके नहीं निर्णय हुआ, तो दोबारा आपसे बात करूंगा और फिर कांग्रेस ये करेगी. कांग्रेस को चिंता है इस देश की, इस देश का संविधान, इस देश की आजादी कांग्रेस ने मुहैया की है. 140 करोड़ जनता का बहुत बड़ा ये जो है प्यार उनको मिला है. आज
कल व्यापारी लोग आए हैं, पर कितना जरूरी इस देश की जनता कांग्रेस को है और उसके लिए जो करना चाहिए वो मैं फिर दोबारा, जैसे केंद्रीय हमारा नेतृत्व क्या बात कर रहा है, मैं उसी तरह आपसे मैं रूबरू हो जाऊंगा। धन्यवाद, आप सबका धन्यवाद, थैंक यू सो मच। छत्रपतींचा विचार म्हणजे